नमस्कार, मी डॉक्टर प्रिया. तर मी तुम्हाला आज सांगणार आहे की केसामध्ये कोंडा का होतो. खूप सारे पेशंट हे कोंड्यासाठी परेशान आहेत. तर आपल्या स्काल्पवर एक डेड सेल असतात आणि अति तेलाच्या वापरामुळे सुद्धा कोंडा होतो. आपल्या स्काल्पवर एक मालासिझिया नावाचा फंगस असतो. तो फंगस एक नैसर्गिक सिबम तयार करत असतो. ज्या वेळेस तो फंगस जास्त वेगाने वाढतो त्यावेळेस सुद्धा तो कोंडा तयार करतो. दुसरे रिझन आहे की एक आहार. जर आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन बी आणि कॉपरची कमतरता असेल त्यामुळे सुद्धा कोंडा होऊ शकतो. स्ट्रेस आणि ताणतणाव यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्यामुळे सुद्धा कोंडा होतो. जास्त केमिकलचा वापर आणि हेअर डाय केल्यामुळे सुद्धा कोंडा होतो. ड्राय स्काल्प, जर आपला स्काल्प हा ड्राय असेल आणि पुरेसं ऑइल भेटत नसेल त्यावेळेस एक आपल्याला ड्राय किंवा पांढरा आणि कोरडा कोंडा आपल्याला बघायला भेटतो. आपला स्काल्प हा ऑइली असतो आणि त्यामुळे आपण अति तेलाचा वापर केल्यावर सुद्धा कोंडा होतो. तर असे खूप सारे रिझन आहेत कोंडा होण्याचे. खूप जास्त कोंडा असेल तर एकदा स्मार्ट हेअर ट्रान्सप्लांट हॉस्पिटलला भेट द्या. धन्यवाद.